दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर होते। नाशिक महानगरपालिकेतर्फे 25 कोटी रुपये निधी खर्चून हिरावाडी येथे साकारलेल्या स्वर्गवासी सदाशिव गंगाराव भोरे कला मंदिराचं लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झालं। यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा राज्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, आमदार राहुल ढिकले, सीमा हिरे, देवयानी फरांदे, महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर, माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी नगरसेविका प्रियंका माने, पूनम मोगरे, रुची कुंभारकर, मच्छिंद्र सानप यांच्यासह अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फीत कापून व कोनशिला आवरण करून कला मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं। आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि यांच्या मार्गदर्शनामुळेच आज आपण आदरणीय आपले ह्या असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील, तसेच आपले गिरीश भाऊ महाजन असेल, तसेच आपल्या नाशिक शहराच्या आमदार फरांदे मॅडम असतील, सीमाताई हिरे असतील, सर्वच बाळासाहेब सानप असतील, राहुल भाऊ ढिकले असतील, सर्वच माझे बंधू मच्छिंद्र सानप असतील, रुचीभाऊ कुंभारकर असेल, पूनमताई मोगरे असतील, सर्वच आम्ही आज या प्रभाग क्रमांक 3 मध्ये नाशिक शहरामध्ये आज आम्हाला सर्व नागरिकांनी भरघोस मतांनी निवडून दिलं। त्यामुळे आज असं भव्य दिव्य ही जी वास्तू आहे आपल्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये पंचवटीमध्ये नाट्यप्रेमींचं जे आपलं हे स्वप्न होतं, ज्या आपल्या प्रभागामध्ये कालिदास असेल, दादासाहेब सभागृह असेल, आपल्या पंचवटी एरियामध्ये नाट्यगृह कुठंच नव्हतं, पण आज आम्ही ही संकल्पना पूर्ण आपल्या नाशिक शहरामध्ये पंचवटीमध्ये आपले कलाकार असतील, नाट्यप्रेमी असतील, यांचे सर्व स्वप्न आज ह्या नाट्यगृह आज प्रभाग क्रमांक 3 मध्ये भव्य दिव्य असे साकार झालेले आहे आणि त्यांचं स्वप्न आज इथं साकार झालेलं आहे। हिरावाडी परिसरात महापालिकेच्या 6 एकर जागेत या कला मंदिराचं 2900 चौरस मीटरचं बांधकाम करण्यात आले। या नाट्यगृहात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात। नाट्यगृहाच्या पश्चिम बाजूला वाहनतळासाठी प्रशस्त व्यवस्था करण्यात आली आहे। दोन्ही बाजूंना प्रसाधनगृहांची व्यवस्था आहे। कलाकारांना तालीम करण्यासाठी 2ही मजल्यांवर स्वतंत्र 2 हॉल, भव्य रंगमंच व सुसज्ज मेकअप रूम देखील आहेत। नाट्यगृहात भव्य प्रकाश योजना, ध्वनी योजना, स्वयंचलित सरकते पडदे यांसह बाल्कनीत 150 आणि खाली 500 अशा एकूण 650 आरामदायी खुर्च्यांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे। यासह अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा व सुरक्षिततेच्या दृष्टीने अग्निशमन यंत्रणा देखील या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आली आहे। प्रवीण काळबांडे, 9 न्यूज महाराष्ट्र, नाशिक।